ठेवी येले नाव नाही त्यासी ठेविले नाव नाही त्याची ठेवी येले नाव रूप नाही त्यासी ठेविले नाव लटिकाची भावा वाढविला लटिकाची भावा वाढविला आहे ते लपून नको ते जी वाढवते. लटिका लटिका म्हणजे खोटा, खोटा भ्रम, भ्रम म्हणजे नको ते दाखवणं. भिंगरी फिरत दिसते, उभी दिसते, पण उभी असते का हो? फिरणारी उभी दाखवते. त्याचंच नाव भ्रम आहे, त्याचंच नाव माया आहे. ती नको ते दाखवते. तिच्या नादाला लागून 3 गाव पुढे आला. ते 3 गाव म्हणजे अहंता, ममता आणि वासना. मानवी जीवनात अहंतेपोटी केलेला प्रवास, ममतेपोटी केलेला प्रवास आणि वासनेपोटी केलेला प्रवास कोणत्याच जीवाला देवाच्या गावात नेत नाही. त्यावेळेला एकच गाव शिल्लक राहतं, काळाचं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, बाबा रे, बराच मानाचा प्रवास करत 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 इथवर आलो. आता हाताला काय? चालत असल्यानंतर क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करू शकतं याचे हजारो शेकडो उदाहरण आहेत. तुम्हाला एक महाभारतातलं उदाहरण सांगतो. असं म्हणे, पांडव अज्ञातवासात होते आणि घनदाट अरण्यातून त्यांचा प्रवास चाललेला होता. भीमाच्या नजरेला त्या प्रवासात एक जांभळाचं झाड दिसलं, सुंदर जांभळाचं झाड. ज्या त्या मोसम मध्ये माणसानं जी ती फळं खाल्ली पाहिजे. आता सध्या मोसम चालू आहे कशाचा? आंब्याचा. आंबे खाल्ली पाहिजे, भरपूर आंबे खाल्ली पाहिजे. आमरस म्हणत नाही मी, त्या आमरसानं मरण आलं. रोज आमरस, बरं चव नाही त्या आमरसाला. 1.25 किलो आंबे आणि 11 जण आमरस खायला, काय मरायचं का खाणार आहे? अशी सोडते ती बाई. तो आंबा रस बनवला, 4 पातेले पुढे ठेवते. तो आंबा म्हणतो, मावशी जरा मग काही दया कर तू. नाही नाही, ते म्हणते आज रस खाऊ घालायचा आहे भाऊ जावायला. तो आंबा वरून जीव देते, फुटला वरून. त्या बाईनं तो आंबा असा उलटा केला. ताकद होती तेवढा रस पातेलात घातला. ती कोय अशी थरथर कापत होती. त्या बाई हिनं ती कोय बाहेर काढली, नशी धुतली. बरं धुवून काय ती मुकाट्यानं बसते का? ती म्हणते, सोन्या घे चोख. सोन्या कोय चोखत राहत. अशी केस उभे राहतात त्या कोयचे, जशी कोय आता शेतातून आली. मग त्या बाईचं टरफलाकडे ध्यान, त्या फोतराकडे ध्यान द्यायचं. तो म्हणतो, मावशी मी गळ्याचे आण घेऊन सांगतो, पांडुरंगाची शपथ आहे माझ्या पोटात काहीच नाही. ती म्हणे, नाही तरी मी तुला पिळणार आहे. काय रस खावा महाराज. आणि त्यात ती बाई म्हणते, रस प्यायला ये. म्हणलं, माय माय आम्ही घरी जातो, माय आम्ही आता थांबत नाही बाबा. ज्या त्या मोसम मध्ये जी ती फळं खाल्ली पाहिजे. चला, भीमानं जांभळाचं झाड पाहिलं, लय आनंद झाला त्याला. आता त्याचा खाण्याचा छंद. भीम पळत सुटला, पळतच गेला. नजरेला पडलेलं ते जांभूळ, एकच जांभूळ दिसलं होतं जांभळाच्या झाडावर. वेगात झाडावर चढला आणि ते जांभूळ तोडलं. पण त्याच्या मनात विचार आला, 4 भाऊ सोबत आहे, बायको सोबत आहे, एकट्यानं खाणं अप्पलपोट्याचं लक्ष नाही. एकटं माणसानं खाऊ नये. आणि भाऊ सोबत असताना आपण खायचं नाही. काय प्रेम त्या भावंडांमध्ये. खाल्लं नाही महाराज. आणखी वरती चढला झाडावर. अख्खं जांभळाची फांदी शोधली, पण झाड लय मोठं. पण यानं तोडलेलं जांभूळ एकच तेवढं त्या झाडाला, अनेक जांभळं नव्हती. भीम म्हटलं, झाड